तर राम राम मित्र, स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता सकाळ सकाळचं वातावरण कसं काय. तर आपले मेंढरं बसले ते इकडं पाहू शकताय. ते मागं आपला मोरघास झाकलेला आहे. तर आपण पाचतोय सकाळ सकाळी कोकरी. तर बघू शकता इकडं मेंढरं सगळे आपले बसलेले आहेत. तर इकडं आपलं रात्रीचं कोंडायचा वाडा आहे, बघू शकता. हा वाडा तयार करत होतो, आता आपण तयार केलेला आहे फायनली. तर बघू शकता मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपण. तर चला मग पाहूया. तर आलोय आपण आपल्या आता इकडं काकाच्या घराकडे फिरायला, बघू शकता. तर आपल्या काकाचा हा वाडा आत्ता जाळलेला आहे, अजून भरायचा बाकी आहे. पाहू शकता काकाची मेंढरं तिकडं बसलेली आहेत. तर बघू शकता तिकडं पण मेंढरं बसलेली आहेत. तर पाहू शकता कसा आमचा उघड्यावरचा संसार, पाहू शकता इकडं. तर हे आपले इकडं काका बसलेले पाहू शकता, स्वयंपाक वगैरे होतोय. आता सध्याच वाडा जाळून आणि खाटावर काका बसलेले आहेत, पाहू शकता. तर हे बघू शकता यांना आंगडे गोंगडे नाही घालायला, बघू शकता कसे उघडे आहेत. बघू शकता आमचा उघड्यावरचा संसार कसा आहे. तर पाहू शकता आपले काका इकडं मोबाईल बघताय. वालतो इथं बघू शकता. आता तिकडं कांदा निवडताय, पाहू शकता. दाखवून तुम्हाला मी कांदा निवडत. तर चला मग आता आपण जातोय तिकडं पुढं. चला मग खरी. अरे बाज राहू दे ना, इथं कुठं नेतो मोर. गाडी तिकडे नेतो ना ग, तू इथं राहू देणार आहे. तर आपण तिकून आल्या आल्या आपल्याला हे घोडे पायाला भेटले, आपल्या वाड्यापाशी चरत होते, बघू शकता इकडं. तर आपला हा तिकडं वाडा आहे, पाहू शकता तुम्ही. तर बघू शकता इकडं आपले मेंढरं बसलेत. काय झालं खुशा, काय झालं हा. तर झाली आपली फायनली आता मेंढर हुंडरायची एंट्री. बघू शकता इकडं लहान लहान पिल्लं टाकलेली आहेत. बघा आता लहान लहान पिल्लं जाळीमध्ये टाकून मेंढर हुंडरायची तयारी झाली आहे. तर चला मग जाऊया आता आपण पुढं. कसं तरी होत आहे. तर काही आपली माग आता मेंढर हुंडारून जाणार आहेत. तर आज आपण काही मेंढराकडे जाणार नाही. बघू शकता आपली खुशान आपण चाललोय डायरेक्ट गावाला. पाहू शकता आपली खुशा टाटा कर, टाटा म्हणू. आम्ही चाललो म्हणा गावाला. गावाला चाललो म्हणा आम्ही. सांग ना, आम्ही गावाला चाललो म्हणू. आता बोल का म्हणा, आम्ही गावाला चाललो सांग. तर चला मग फायनली भेटू आपण आता पुढं. तर काही आपण निघालोय गावाच्या दिशेने. तर बघू शकता इकडं. तर चला मग भेटूया पुढं. तर बघू शकता इकडं थोडं पुढं येऊन बेकार पाऊस होता, म्हणून काही काही जागी आपल्याला सूट घ्यायला जमत नाही. पाहू शकता थोडं थांबून इकडं सूट घेतोय आपण. बेकार पाऊस चालू आहे इकडं. तर चला पाहूया, जिथलं जमलं तिथलं सूट घेणार आपण. पाहू मग पुढं आता कसं काय. तर काहीच बघू शकता इथला बेकार पाणी चालू आहे. आपण तिथून थोडंसं पुढं आलो तर बघू शकता बेकार पाऊस चालू आहे. सध्या रस्त्यावर काही दिसत नाही. तर चला मग पाहूया कधीतरी खुलतंय पाणी. तर गाईस फायनली आपण गावात एंट्री केली. तर बघू शकता डायरेक्ट बेकार पाऊस चालू आहे.
तिकडं आपले शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, पाहू शकता. त्याला केळं वगैरे फायनली सफरचंद नारळ वगैरे ते घ्यायचं आहे, तर आपण फायनली डायरेक्ट इथं आलो. पाहू शकतो काय तर, फक्त आता काय विचारतो. लाल नाही काय ते बडे पिवळाट दिसत आहे, पिवळाट दिसत आहे. लाल पुढे पावशेर ते वरलं यो तर गाईस फायनली आपण पाणी बिणी उघडल्याच्या नंतर मध्ये निघालोय त्या गावामधून बाहेर. बघू शकता पूर्ण फुलं आहे सध्या. तर चला मग पुढं जाऊया. पुढं अजून आपल्याला एक गाव लागणार आहे, जाऊ तिथं. तर गाईस आपण तशीच पुढं येऊन एक गावात अजून एंट्री केली. तर बघू शकता इकडे सगळे मासेवाले त्याने सगळे बसेल आहेत. पाहू शकता इकडे सगळं म्हणजे गावाचा बाजार भरलेला होता आज त्यांच्या. तर बघू शकता तर त्या गावात आपण पोचलोय. तर फायनली जाऊया आता आपण पुढं. तर पाहू आता जिथं जाऊ तिथं आपण भेटू डायरेक्ट. चला मग जिथं जायचं आपल्याला तिथंच भेटू आता. तर गाईस तिकून थोडीशी आपण एंट्री केली इकडं. तर पाहू शकता इकडे सगळा बाजार भरलेला आहे. बघू शकता कितला दाट आहे मस्त. फार गर्दी इकडं, मोठा बाजार आहे थोडासा. पाहू शकता इकडं पण पूर्ण लांबपर्यंत आहे. बघू शकता सगळं या असं बाजारात विकायला आलेले इकडं. तर तुम्ही पाहू शकता, हे बघू शकता सगळं इकडं बाजार आहे. मोठा बाजार भरलेला आहे एक मस्त सुंदर. तर पाहू शकता सगळे खेड्या पाड्यावरले लोक आलेले इकडं बाजाराला. तर चला मग गाईस आपल्याला जिथं पण जायचंय तिथंच आपण आता फायनली भेटणार आहे. तर चला मग आपण आता पुढे जातोय तर तिथं भेटू डायरेक्ट. तर गाईस आपण तिथून थोडं पुढं आल्याच्या नंतर आपल्याला एक गाव लागलं होतं. तर तिथं आपल्याला कठीणदाढी करायची होती. तर बघू शकता आपण कठीणदाढी करून आता अजून पुढं निघालोय. तर चला पाहूया मग पुढचा प्रवास कसं काय. तर बघू शकता आपली पिशा गाडी चालवती. पाहू शकता आपली पिशा कशी गाडी चालवती. तर चला मग गाईस जाऊया आता आपण पुढं. तर गाईस आलो आपण डायरेक्ट दुसऱ्याच्या वाड्यावरती. बघू शकता इकडं वाडा आहे, इकडे बसलेले पाहू शकता. इकडं बघू शकता त्यांचे पाल वगैरे कसे दिलेले आहे इकडं पाहू शकता. तिकडं मेंढरं चरताय. डोंगर पाहून घ्या कसा आहे, एकदम मस्त, एकदम सुपर डोंगर आहे. तर बघू शकता इकडं. तर पाहू शकता इकडे ते तिकडचे लोक बसलेले त्यांच्या वाड्यावरचे. तर पाहू शकतो आपण सहज त्यांना भेटायला आलेलो आहे इकडं. पाहू शकता त्यांची मेंढरं वगैरे सगळं. तर फायनली गाईस आपण जिथं पोचलो होतो तिथे दाखवलं तुम्हाला. तर चला मग गाईस भेटू आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.